आषाढी एकादशीचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही आषाढी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णू, विठ्ठल आणि रखुमाई यांची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि 4 महिने चातुर्मास झोपेत असतात. याच दिवशी पंढरपूरच्या विठोबा मंदिरात लाखो भक्त जमा होतात आणि वारीचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पाडतो. हा दिवस मोक्षप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. सामाजिक महत्त्व. वारी आणि दिंडी परंपरा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर येथे पोहोचतात. टाळ मृदंगाच्या निनादात, हरिपाठाच्या गजरात एक आध्यात्मिक ऊर्जेचं वातावरण निर्माण होतं. जातपात, धर्म, वय, लिंग विसरून सर्वजण माऊलीच्या चरणी एकरूप होतात. एकतेचा आणि भक्तीचा अनुपम आदर्श म्हणजे आषाढी एकादशीची वारी. सांस्कृतिक महत्त्व. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव आदी संतांचा संदेश आणि अभंग या वारीतून पसरवला जातो. याच दिवशी अनेक ठिकाणी संत साहित्य वाचन, हरिपाठ, भजन, कीर्तन यांचे आयोजन केले जाते. आजच्या पिढीला ही परंपरा आपले सांस्कृतिक वारसा म्हणून जपायला शिकवते. आषाढी एकादशी ही फक्त एक धार्मिक दिवस नाही, तर ती एक भावना आहे, संस्कृती आहे आणि समाजाला जोडणारा एक सशक्त सेतू आहे. या दिवशी विठ्ठल माऊलीच्या चरणी एकदाच नव्हे तर मनोभावे पुकारा. जय हरी विठ्ठल.